हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर दिवसाची अशी सुंदर सुरुवात झाली होती पक्ष्यांच्या किलबिलाटांनी. आणि हे सगळं पाहत असताना मन खूप प्रसन्न होऊन येतं, कारण सकाळ झाली की पक्ष्यांनासुद्धा ओढ असते कामाची, पोटापाण्याची, आणि हे सुद्धा त्यांच्या घरट्याच्या बाहेर निघतात. तर प्रत्येकाचं सजीव असतील त्यांना प्रत्येकाला हेच असतं की म्हणजे कामाचं ओढ असते, आपल्या पोटापाण्याची ओढ असते, कुटुंबाची ओढ असते. अशा पद्धतीने ह्या पक्ष्यांचंही सुरू होतं. आणि मस्त छानपैकी त्यांचं इकडं तिकडं बागडणं सुरू होतं, काहीतरी अन्नाच्या शोधात तेही फिरत होते. आणि खूप सुंदर असं प्रसन्न वातावरणाने दिवसाची सुरुवात झालेली होती. दिवसाची सुरुवात मस्तपैकी झाली आणि नंतर मग सगळे कामं करून घेतले, स्वयंपाक वगैरे करून घेतला, देवपूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग एक 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 काम सुरूच असतं. सकाळची घाई म्हणजे प्रचंड, म्हणजे ती वेळ इतकी अशी असते की थकून टाकणारी पण असते आणि प्रसन्न करणारी पण असते. पण एकदा असं मन प्रसन्न झालं ना की सगळा थकवा कुठे पळून गेला कळतसुद्धा नाही. म्हणून हे डोळे भरून तृप्त होऊन असं पक्ष्यांना वगैरे हिरवळ पाहिली की छान वाटतं. सगळं आटोपल्यानंतर मग माझं दुपारी एक पार्सल येणार होतं, जे मी मागवलेलं होतं तेही आलं. आणि मग पार्सल आल्यावर फोडून बघण्याची तर घाई असतेच, उघडून बघण्याची घाई असते. कधी एकदा फोडते आणि पाहते, असं झालेलं होतं. आणि त्यात मी बॉडी लोशन मागवलेलं होतं डॉट अँड कीचं. तर खूप सुंदर असं हे बॉडी लोशन आहे, इतकं मस्त आहे की आता सध्या जे वातावरण आहे आपल्याला, आणि हे विटॅमिन सी आहे यामध्ये, म्हणजे खूप आवश्यक आहे. तर मग आपल्याला खूप आंघोळ झालं की असं रखरख वाटतं, हात वगैरे रखरख वाटतात. तर त्यावेळेला हे बॉडी लोशन खूप छान आहे. एकदम मऊ असे हात झालेले होते बॉडी लोशननी. आणि विटॅमिन सी असल्यामुळे याचा सुगंधही इतका मंद मंद असं छान होता की डार्क वगैरे बिलकुल नव्हता. कारण डार्क सुगंधाने आता आपण पाहतोय की बऱ्याच जणांना ॲलर्जीचा प्रॉब्लेम येतो आणि ते नको वाटतं डार्क एकदम. तर हे याचा सुगंधही खूप छान होता आणि छान वाटत होतं. एकदम हलकं हलकं हे बॉडी लोशन वाटत होतं, खूप चिपचिपही नाही आणि हलकं हलकं. त्यानंतर मग मैत्रिणीचा वाढदिवस होता. वाढदिवस तसा होऊन गेलेला होता, पण आम्ही भेटायला जायचं असं ठरवलेलं होतं, म्हणजे संतोषीचा. आणि तिच्याकडे मग आम्ही गेलो भेटायला. तर एकीने सुरुवात केली ना की अशी स्वागताची, की मग सगळ्यांनाच तसं वाटलं की चला आता आपणही करायचं. अशा पद्धतीने आम्ही म्हणजे संतोषीने आमचं सगळ्यांचं स्वागत केलं, खूप सुंदर असं टवटवीत गुलाबाने. आणि हेच मला म्हणायचं की ह्या गुलाबासारखं सगळ्यांचं आयुष्य टवटवीत राहो. जरी त्याला गुलाबाच्या फुलाला काटे असतील तरी तो त्याच्यातून निखरतो, तसं व्हावं. पण आणि मग तिच्या इथं गेलो होतो. तिच्या इथं असा खूप मस्त असा पुरणपोळीचा बेत तिने आमच्यासाठी ठरवलेला होता. ही तिची सुनबाई आहे आणि तिने मस्त अशा पुरणपोळीचा बेत केला होता, गुळाच्या पुरणाचा आणि साखरेच्या पुरणाचा. अशा छान गरम गरम आम्ही गेल्यावर पोळ्या, बाकीचा स्वयंपाक झालेला होता, पण पोळ्या आमच्यासाठी गरम गरम करायला ठेवलेल्या होत्या. पुरणपोळीचा बेत होता. ही तिची आई संतोषीची आणि ह्या तिच्या वहिनी. तर सगळ्यांनी मिळून असा मस्त असा स्वयंपाक केला होता. सुगंध असा घमघमाट सुटला होता भज्यांचा वगैरे. कढी, आमटी, भात, पापड्या आणि पुरणपोळी, बटाट्याची भाजी, असा मस्त असं छान मेनू केलेला होता. आणि गरम गरम पुरणपोळी, आणि ती पण आयती खायची म्हणल्यावर तर काय मनाला मस्त असं प्रसन्न वाटलं. कारण आपल्याला नेहमी जेव्हा आपण घरी करतो ना, तर तेव्हा आपल्याला सगळ्या शेवटीच जेवायला बसावं लागतं. मग आज तर काय आयती पुरणपोळी मिळणार होती, आणि तीही मस्त गरम गरम. तर आम्ही मस्तपैकी तिथे थांबलो, थोडंसं गप्पा वगैरे मारल्या. तोपर्यंत तिच्या वहिनीनी, सुनबाईनी हे सगळं तयार केलेलं होतं. नंतर आम्ही जेवायला बसलो. छानपैकी असे ताटं वगैरे केले आणि आम्ही जेवायला बसलो. तिची वहिनी आम्हाला खूप छान असं आनंदाने वाढत होती, मस्त वाटत होतं. आणि खरंच आपल्याला कोणी बोलवलं जेवायला वगैरे आणि त्याने आपल्याला खूप छान असं आनंदाने वाढलं, तर मस्त वाटतं. पुरणपोळीवर मस्त असं तूप भरपूर टाकलेलं होतं त्यांनी. आणि आम्ही जेवायला बसलो तिच्या हॉलमध्ये सगळ्याजणी. आणि गरम गरम पुरणपोळ्या होत्या आणि वाढायला समोर वहिनी उभी होती. मग तर काही प्रश्नच नाही, जेवण तर पोटभर होणारच होतं मस्त. आणि जेवणाची वेळ झालेली होती, दुपारची वेळ होती. जेवण वगैरे मस्त छान केलं गरम गरम. आणि आमच्या गप्पा वगैरे सुरू होते. ही संतोषी, जिच्याकडं म्हणजे आम्ही गेलेलो होतो, तर तिचा वाढदिवस तर म्हणजे 15 दिवसापूर्वी झाला होता, पण ती इथं नसल्यामुळं आम्ही तेव्हा गेलो नाही. आणि जेवण झालं इतकं हेवी, मग काय त्यांनी आणलं स्प्राईट आणल्यावर आमचं मग हे असं काहीतरी सुरू झालं. आणि स्प्राईट आम्ही मस्त असं एन्जॉय केलं नंतर जेवण झाल्यावर पुरणपोळीचं, कारण जेवण खूप हेवी झालेलं होतं. त्यानंतर मग तिने आम्हाला सगळ्यांसाठी स्टोल आणले होते, कारण तिचं असं म्हणणं होतं की ब्लाऊज पीस देऊ, तर मग ब्लाऊज पीस असेच जातात आणि शिवणार पण नाही आपण, आणि मग उगीच याचे त्याला आणि त्याचे लावून जातील. त्यापेक्षा मग तिने आम्हाला सगळ्यांसाठी स्टोल आणले होते. खूप छान कल्पना वाटली तिची ही सुद्धा. आणि आमचं आदरातिथ्य हे स्टोल देऊन तिने केलं. आम्ही पण खूप हसत होतो, एन्जॉय करत होतो.
आणि हे तिची वहिनी त्यांनी मग आम्हाला यथोचित नमस्कार वगैरे केला. तोपर्यंत अशी संध्याकाळ झालेली होती. आम्ही गच्चीवर आलो तर असं संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं तिच्या घरच्या गच्चीवर आल्यावर. छान वाटत होतं हे सगळं. हे बघा आता हे घराकडं चाललेले पक्षी सकाळी घरातून बाहेर पडलेले आणि हे घराकडं चाललेले. तर कसं म्हणजे माणसाचं असतं ना की सकाळ झाली की आपल्या कामाची ओढ, पोटापाण्याची ओढ आणि संध्याकाळ झाली की आपल्या घराची ओढ. तर अशा पद्धतीने सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. आणि एक माझी मैत्रीण जिचा घरीच असा व्यवसाय आहे की ती बांगड्या, क्लचर जे काय आपलं म्हणजे आपल्याला लागतं त्या सगळ्या वस्तू तिच्याकडे असतात. तर तिने पण नवीन काही साहित्य आणलेलं होतं नागपंचमी असल्यामुळं. तर तिने पण 2-3 वेळा फोन केलेली होती की येऊन जा म्हणून. मग चला म्हणलं तिच्याकडेही जाऊ, रस्त्यातच होतं तर. मग आम्ही तिच्याकडे गेलो. हे बघा तुम्ही किती गच्च असं भरलेलं असतं तिच्याकडे. एनी टाईम एवढं सामान असतं आणि अशी कुठलीच वस्तू नाही की तिच्याकडे गेल्यावर म्हणजे ते मिळणार नाही असं. तर अशा पद्धतीनं हे सगळं म्हणजे आम्ही पाहत होतो. बांगड्या तर खूप सुंदर असतात आणि नागपंचमी आलेली आहे आता परवाच जवळच. तर म्हटलं चला बांगड्या घेऊ. आणि सुनीता होतीच सोबत. तर मग तिने पण काही बांगड्या घेतल्या आणि मला पण घ्यायच्या होत्या वेगवेगळ्या काही बांगड्या. तर हे बांगड्यांचे बॉक्स एवढे आहेत आणि बांगड्या पण इतक्या सुंदर सुंदर असतात की मोह आवरत नाही ह्या बांगड्या घेण्याचा. तर ह्या बांगड्या मी पाहिल्या आणि बांगड्या घेतल्या पण, बऱ्याच बांगड्या घेतल्या, कानातले घेतले. तर अशा पद्धतीने तिथं पण आम्ही साहित्य बरंच खरेदी केलं. आणि बांगड्या असो, कानातले असो, हे जे 16 शृंगार आहेत ना ते प्रत्येक सुवासिनीने आवर्जून घातले पाहिजे, नेहमी केले पाहिजे 16 शृंगार. कारण हा त्यातलाच एक भाग आहे. प्रत्येक सुवासिनीने छान असं राहिलं पाहिजे. मला असं आवडतं, सगळं चांगलं घातलं पाहिजे. आणलं आहे बांगड्या, आणल्यात कानातल्यात, नुसतंच घरात ठेवलं तर असं न करता आपण त्या प्रत्येक गोष्टीचा वापर केला पाहिजे आपण. तर आवडतं मला हे सगळं घ्यायला, खरेदी करायला आणि घालायलासुद्धा. तर मग अशी आम्ही तिथं बरीच काही खरेदी केली. आणि मैत्रिणीचंच घर होतं म्हणून निवांत असं आमचं सुरू होतं. आणि तिने सांगितलं की मला काही म्हणजे ह्याच्यात येऊ देऊ नका. हे तिच्या दुकानाचं नाव सर्वेश इमिटेशन ज्वेलरी म्हणून. कारण तिचं म्हणणं की मी गाऊनवर आहे आणि मला नको व्हिडिओत. त्यामुळं फक्त आम्ही तिच्या दुकानाचं इथं असं व्हिडिओ घेतला. सर्वेश इमिटेशन ज्वेलरी हे तिच्या दुकानाचं नाव आहे. तर अशा पद्धतीचे खूप छान छान बांगड्या आम्ही तिथं खरेदी केल्यात. तुम्हाला पण त्या बांगड्या चांगल्या वाटल्या आणि आमचं मैत्रिणीकडचं जेवण कसं वाटलं ही माझी बाकीची खरेदी होती जी काही मी केलेली होती. तर तुम्हाला कसं वाटलं हे सगळं. आणि तुम्ही पण म्हणजे पंचमीसाठी वगैरे बांगड्या घेता का, काय काय खरेदी करता ते नक्की मला सांगा. आणि आमचं मैत्रिणीकडचं जेवण कसं वाटलं, खरेदी कशी वाटली ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवर्जून म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि होईल तेवढं तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सपोर्ट करा. तर कसा वाटला आजचा दिवस. कसा प्रत्येकीचा जवळपास सारखाच असतो पण कमी जास्त प्रत्येकीचं काहीतरी वेगळं असतं. तर कसं वाटलं, चला भेटू पुन्हा, बाय.